नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय जो घेतलेला आहे, थोडंसं काय होतं, कोर्टामध्ये ज्यावेळी पतीपत्नीचा वाद निर्माण होऊन कौटुंबिक न्यायालयात किंवा दिवाणी सक्षम न्यायालयात ज्यावेळी केस दाखल केली जाते, केसेसचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. नांदाय येण्यासाठी केस असू शकते किंवा नांदाय नेण्यासाठी केस असू शकते किंवा घरगुती हिंसाचार छळाची केस असू शकते किंवा घटस्फोटाची केस असू शकते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या केसेस मेहरबान कोर्टामध्ये पत्नीकडून दाखल केल्या जातात किंवा पतीकडून दाखल केल्या जातात, जरी पतीकडून जरी केस दाखल केलेले असेल तरी पत्नी सदर केसमध्ये घटस्फोट किंवा इतर अन्य केसेसमध्ये पोटगी ही अंतरिम पोटगी ही मागू शकत असते. त्याचबरोबर जरी पत्नीनं जरी केस दाखल केलेला असेल तर प्रायोरिटीनं जे ते अंतरिम पोटगी ही मागत असते. कारण काही केसेस जर आपण पाहिल्या मित्रांनो, केसेस चालायला फार वेळ लागत असतो आणि निशाण 5 किंवा जो अंतरिम पोटगीचा अर्ज तो आधी चालत असतो. आता काय होतंय, समजा पती पत्नीच्या वादामध्ये ज्या दिवशी दोघंही कोर्टामध्ये गेलेले असतात त्यावेळी पत्नीचा असा अर्ज होतो की मला अंतरिम पोटगी मंजूर झाली पाहिजे. अशावेळी फार महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या जातात की पती जर मिळवत असेल किंवा इन्कम सोर्स महिन्याचा काय असेल तर एक लायबिलिटीज अफिडेविट पतीनं आणि पत्नीनं हजर करावं लागतं. कारण त्यांचा जो काही इन्कम सोर्स असेल महिन्याचा तो मेहरबान कोर्टामध्ये हजर करावा लागत असतो आणि सदरचा लायबिलिटी ॲफिडेविट हजर करत असताना त्यामध्ये पतीचा इन्कम काय असेल किंवा पत्नीचा इन्कम काय असेल किंवा इन्कमचा सोर्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे संपूर्ण ॲफिडेविट घालून कोर्टामध्ये द्यावं लागत असतं. आता अशा वेळी काय होतं, जर पत्नीचा इन्कम असेल आणि जर पतीला पोटगी द्यायची नसेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा केसेसमध्ये पतीला पत्नी काय कमवत आहे किंवा ज्या ठिकाणी ती नोकरी करत आहे त्या नोकरीवरील काही मग ती पगाराची स्लिप असेल किंवा तेथील त्या ज्या कंपनीत ती काम करत असेल त्या कंपनीचा पगाराचा दाखला असेल किंवा तिथं जे मॅनेजर असतील किंवा जे कार्यकारी संचालक वगैरे असतील ह्यांना समज काढून कोर्टामध्ये बोलवून ही पत्नी नोकरीला आहे किंवा तिचा इन्कम अशा पद्धतीचा आहे हे सिद्ध करावं लागत असतं. समजा तिनं अफिडेविटमध्ये जर चुकीची माहिती दिलेली असेल मेहरबान कोर्टामध्ये तर ती जबाबदारी आपल्या पतीवर पडत असते. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, पत्नी कोणकोणत्या प्रकारे इन्कम मिळवत आहे हे कोर्टामध्ये हजर करावं लागत असतं. त्याचबरोबर पत्नीचं असेल ते पॅन कार्ड, त्याचबरोबर पत्नीचं असणारे वेगवेगळ्या बँकेमध्ये त्यांचं जे काय बँकेचं संपूर्ण व्यवहार जे असतील किंवा बँकेचं जे स्टेटमेंट असेल ते कोर्टामध्ये हजर करावं लागत असतं. त्यावरून मित्रांनो महत्त्वाची गोष्ट कोणती दिसून येते, तर पतीला जर पोटगी द्यायची नसेल तर पत्नीचा इन्कम हा दावावा लागत असतो. अन्यथा पतीला पोटगी ही बसतेच. कोणत्याही प्रकारे जर पत्नी जर कोणत्याही प्रकारे मिळवत नसेल तर पतीला पोटगी ही बसवावी लागते. मग पती जरी म्हणाला की माझा कोणताही इन्कम सोर्स नाही, मी कोठेही नोकरीला जात नाही, तरीसुद्धा पतीला पोटगी ही बसतेच. आता महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे पती ह्या स्टेजवर जोपर्यंत कोर्टाकडे अर्ज गेलेला असतो पत्नीचा की पोटगी मिळावी तोपर्यंत पती हा भांडू शकत असतो. परंतु ज्यावेळी कोर्टाचा आदेश असा होतो की पत्नीला पोटगी देण्यात यावी त्यानंतर पतीचं कोणत्याही प्रकारेही काहीही चालत नाही, पोटगी ही भरावीच लागत असते. आता काही पक्षकारांचं किंवा पतींचं असं मत असतं की मला तिनं त्रास दिलेला आहे, मी काय पोटगी भरणार नाही, मग त्यासाठी मला तुरुंगात जायला लागलं तर चालेल किंवा मी पळून जाणार कुठून तरी, मी काय समोर जाणार नाही. अशा अनेक प्रकारच्या पक्षकारांच्या तक्रारी किंवा भावना असतात की मला पत्नीनं छळलेलं आहे
किंवा मी नांदवत असताना नांदलेलं नाही, माझा छळ केलेला आहे, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी सांगत असतात. आणि पोटगी जर कोर्टानं मंजूर केलेली असेल कामामध्ये, तर पोटगी भरण्यासाठी टाळाटाळ करत असतात. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट फार महत्त्वाची सांगायची आहे. जर अशा पद्धतीनं जर तुम्ही कोर्टाच्या समोर गेला की तुम्ही मंजूर झालेली जर पोटगी भरत नसाल, ही पतीसाठी जर भरत नसाल, तर तुम्हाला कायदेशीर वाईट परिणामांना तुम्हाला सामोरे जावं लागत असणार. कारण फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी पोटगी तुम्हाला मंजूर झालेली नसते, म्हणजे पत्नीला जी पोटगी मंजूर झालेली असते, तो जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारे हालचाल करू शकत असताय. पत्नीचा इन्कम सोर्स काय आहे, पत्नी कोणत्या प्रकारे पैसे मिळवू शकते, नोकरीला आहे का नाही, तिचे साईड इन्कम कुठले आहेत, ती कोणता व्यवसाय करते का, अशा पद्धतीचा जो काही तिचा मासिक उत्पन्नाचा सोर्स असेल किंवा वार्षिक उत्पन्नाचा सोर्स असेल, तो तुम्ही कोर्टाकडे हजर करणं फार मित्रांनो गरजेचं असतं. आणि अशावेळी जर तुम्ही कमी पडला आणि कोर्टाच्या निदर्शनात असं दिसून आलं की ती पत्नी मिळवत नाही आहे, आणि तुमचा जर इन्कम सोर्स हा जर समोर कोर्टाच्या आला, मग तुमचं IT रिटर्न्स असू द्यात, तुमचं पगारपत्रक असू द्यात, किंवा व्यवसायाचं तुमचं अन्य प्रकारचं उत्पन्न कोणत्याही प्रकार जर कोर्टासमोर जर आलं, तर तुम्हाला कोर्टानं जर पत्नीला पोटगी द्या म्हणून जर आदेश केलेला असेल, तर तुम्हाला पत्नीला पोटगी द्यावीच लागत असते. अशा अनेक केसेसमध्ये पतीनं पत्नीला पोटगी देण्याचं नाकारलेलं आहे आणि पोटगी वेळेवर कोर्टामध्ये भरलेलं नाही. तर भरणार नाही असं काही पक्षकारांचं मत असतं, पण ह्या इथं फार मोठी मित्रांनो चूक होत असते. कारण एकदा ज्यावेळी कोर्टानं आदेश केलेला आहे की पोटगी भरा म्हणून, त्यावेळी पोटगी ही भरावीच लागत असते. आता काय होतं, पोटगी जर नाही भरली तर मित्रांनो काय परिणाम होतो बघा. फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर वेळेवर पोटगी जर नाही भरली, तर तुम्ही पुढं जो पुरावा देणार आहात, तो पुरावा तुमचा बंद होऊ शकतो, किंवा पुढं पुरावा तुम्हाला देता येणार नाही, अशा पद्धतीनं कोर्ट तुम्हाला आदेश देऊ शकतं. त्यामुळं त्याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला पोटगी मंजूर झालेली असेल पत्नी देण्यासाठी, तर ती वेळेवर पोटगी भरा. तुम्ही जवळच्या जास्तीत जास्त तारखा घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचं जे काही काम चालू असेल, मग ते तुमचं नांदाय येण्यासाठी असेल, नांदाय नेण्यासाठी असेल, किंवा डोमेस्टिक व्हायलन्सची केस असेल, किंवा घटस्फोटाची केस असेल, अशा अनेक केसेसमध्ये तुम्हाला जर पोटगी द्यावी लागत असेल, तर पोटगी भरणं फार महत्त्वाचं आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून. अन्यथा तुमचे पुढील पुरावे हे थांबवले जाऊ शकतात. हा फार मोठा तुमच्या केसवर परिणाम होण्यासारखा आहे. त्याचबरोबर तुमच्याविषयी जे काय तुमचा चांगुलपणा मेहरबान कोर्टासमोर तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही जर पोटगी भरत नसाल, तर तुमच्या चांगुलपणा तिथं टिकू शकत नाही. प्रामाणिक कोर्टासमोर तुम्ही पोटगी भरत नाही, याचा अर्थ कोर्टाचा आदेश मानत नाही, अशा पद्धतीनं होऊ शकतो. त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या केसमध्ये, पती पत्नीच्या वांद्यामध्ये किंवा भांडणामध्ये, कोणत्याही केसमध्ये जर पत्नीला पोटगी मंजूर झालेली असेल, पती जर भरत नसेल, तर फार महत्त्वाचं आहे की ती पोटगी तुम्ही वेळेवर भरणे, वेळेवर तुमचं काम चालवणे, पुढील केस जास्तीत जास्त लवकर कशी केस संपेल ह्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. अनेक केसेसमध्ये अनेक पक्षकार असं म्हणतात की तारखा लांबच्या घ्या, पोटगी भरताय नाही, पण महिन्याला तुम्हाला पोटगी मंजूर झालेली असते किंवा तुम्हाला द्यावी लागत असते. त्यामुळं सदर केसेस फार लांबच्या तारखा कधीही घेऊ नका. जास्तीत जास्त जवळच्या 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या जर कोर्ट तारीख देत असतील, तर जवळच्या तारखा घेऊन जर पोटगी पत्नीला द्यावी लागत असेल, तर ती केस लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्ही पोटगी न देण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो. त्यामुळं मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा का पत्नीला पोटगी द्यायचा आदेश झालेला असेल, तर वेळेवर पोटगी भरणं फार कायद्याच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. आणि सदरची केस लवकरात लवकर ही निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि कोणत्याही कसल्याही युगोमध्ये तुम्ही जाऊ नका आणि पोटगी भरणार नाही, त्रास झाला, ह्या जराशा गोष्टी तुम्ही बाजूला ठेवणं फार महत्त्वाचं आहे. वेळेवर जे काही माननीय कोर्टाचे आदेश होतात,
तो आदेश पाळणं हे बंधनकारक असतं. त्यामुळं कोणत्याही कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात जाण्यात कोणताही अर्थ मित्रांनो नाही. समजा तुम्हाला पोटगी जास्त मंजूर झाले असेल तर तुम्ही अपीलमध्ये जाऊन पोटगी कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. शक्यतो माझं स्पष्ट मत आहे, तुम्हाला जी काही ट्रायल कोर्टानं किंवा खालच्या कोर्टानं पोटगी मंजूर केलेली असते, काही ना काहीतरी मुद्दं पाहूनच कोर्टानं ती मंजूर केलेली असते किंवा तुमचा इन्कम सोर्स, तुमच्या पत्नीचा इन्कम सोर्स हे ह्या बाजू दोन बघून पोटगी मंजूर केलेली असते. पण समजा कोर्टाचीच काहीतरी चूक झालेली असेल तर मध्ये अपीलमध्ये जाण्यात अर्थ आहे. अन्यथा पोटगी कमी करण्यासाठी अपीलमध्ये जाण्यात कोणताही अर्थ नाही. जास्तीत जास्त फार महत्त्वाचं यामध्ये पोटगी मंजूर झाल्यानंतर ती भरणं गरजेचं आहे आणि तुमची लवकरात लवकर कशी केस संपल इकडं तुम्ही लक्ष देऊन तुमची केस निकाली काढणं गरजेचं आहे मित्रांनो. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.